गुड इव्हनिंग स्टुडंट. मागच्या लेक्चरमध्ये आपण युएची युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज अँड प्रोफेशनल एथिक्स याचं म्हणजे सिलेबसचं स्ट्रक्चर काय आहे, त्याचे मार्क्सचं डिस्ट्रीब्युशन काय आहे, हे सगळं आपण समजून घेतलं. तर या लेक्चरमध्ये आता आपण म्हणजे प्रत्यक्ष सिलेबसला सुरुवात करू. आता त्याच्यामधलं पहिलं जे काही बीट आहे अंडरस्टँडिंग व्हॅल्यू एज्युकेशन हे आपण समजून घेऊ. आणि त्याच्यानंतरचा जो काही बीट आहे म्हणजे कोणता सेल्फ एक्सप्लोरेशन ॲज द प्रोसेस ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन याच्यासाठी ही गोष्ट आवश्यक आहे. म्हणजे आपल्याला दोन गोष्टीचं इथं हे करायचं आहे लिंकेज. म्हणजे काय की सेल्फ एक्सप्लोरेशन समजण्यासाठी पहिले आपल्याला हे अंडरस्टँडिंग द व्हॅल्यू व्हॅल्यू एज्युकेशन हे समजून घ्यायचं आहे. तर त्याच्यामुळे या लेक्चरमध्ये आपण त्याच्यावरच डिटेल म्हणजे अंडरस्टँडिंग व्हॅल्यू एज्युकेशन या बीटवरच आपण डिटेल डिस्कशन करू. तर लेक्चर जर आवडत असतील तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. आणि कुठलाही वेळ न वाया घालता आपण डायरेक्ट या बीटला सुरुवात करूया. मागच्या लेक्चरमध्ये मी सांगितलं की पहिल्या लेक्चरमध्ये म्हणजे काय जे इंट्रोडक्टरी लेक्चर होतं आपण त्याच्यामध्ये फक्त सिलेबसचं म्हणजे एक स्ट्रक्चर काय आहे, मार्क्सचं काय डिस्ट्रीब्युशन आहे, सीसी म्हणजे काय, ईएससी म्हणजे काय, ह्या गोष्टीचा आपण डिटेल आणि तो सब्जेक्ट म्हणजे युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यू अँड प्रोफेशनल इथिक्स हा सब्जेक्ट युनिव्हर्सिटी नाही सिलेबसमध्ये का टाकला तर याच्याबद्दल आपण डिटेल डिस्कशन केलं होतं. आता बघा, व्हॉट इज एज्युकेशन. आता एज्युकेशन म्हणजे काय, नेमकं कशाला म्हणायचं आहे एज्युकेशन. तर त्यासाठी एक कलाम सरांची एक फार छान डेफिनेशन आपण इथे डिस्कस करू. According to Dr. APJ Abdul Kalam sir, education is the transformative force for individual and national development. Encompassing म्हणजे काय, covering all things, not only the acquisition of knowledge and skill, but also the cultivation of character, values and sense of responsibility toward the society. डेफिनेशन खूप सुंदर डेफिनेशन दिलेली आहे. आता बघा इथं काय सांगितलं की एज्युकेशन काय आहे, ट्रान्सफॉर्मेटिव्ह फोर्स आहे. पण कोणत्या लेवलला, फॉर इंडिव्हिज्युअल अँड नॅशनल लेवल. म्हणजे फक्त इंडिव्हिज्युअल लेवल पुरतं मर्यादित नाही. म्हणजे जे काही आपण इंडिव्हिज्युअल एज्युकेशन जे काही इंडिव्हिज्युअल लेवलला घेतलं त्याचा वापर नेशन डेव्हलपमेंट किंवा देश डेव्हलपमेंट करण्यासाठी इथं एक्सपेक्टेड आहे. एनकम्पासिंग नॉट ओनली द अक्वायझेशन ऑफ नॉलेज अँड स्किल. म्हणजे त्याच्यामध्ये फक्त नॉलेज घेणं आणि स्किल घेणं एवढंच किंवा नॅरो माइंडनी अर्थ अपेक्षित आहे का, तर नाही. तर बट ऑल्सो कल्टिवेशन ऑफ कॅरेक्टर म्हणजे चारित्र्य निर्मिती किंवा चारित्र्य संवर्धन, व्हॅल्यूज अँड सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड द सोसायटी, या गोष्टी नुसतं नाही. तर एज्युकेशन म्हणजे नॉलेज स्किल पर्सेंटेज पॅकेज एवढं नाही. तर कल्टिवेशन ऑफ कॅरेक्टर, व्हॅल्यू, सेन्स ऑफ रिस्पॉन्सिबिलिटी टुवर्ड द सोसायटी, ह्या गोष्टी जर येत असेल तर त्याला आपण एज्युकेशन म्हणायचं. नाही तर बस मार्क्स घ्यायचे, पर्सेंटेज घ्यायचं एवढंच त्याच्यामध्ये नॅरो माइंडनं अर्थ नाही. नंतर बघा, फेमस कोट ऑफ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, त्यांचं एक फार प्रसिद्ध एक कोट इथं आपण डिस्कस करू. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फेमसली स्टेटेड, विदाउट मोरॅलिटी द व्हॅल्यू ऑफ एनी एज्युकेशन इज झिरो, emphasizing that education without the foundation of ethical principle is essentially meaningless and potentially harmful. बघा आता, विदाउट मोरॅलिटी द व्हॅल्यू ऑफ एनी एज्युकेशन इज झिरो. मग तुम्ही कोणतीही डिग्री घ्या, जर मोरॅलिटी म्हणजे उद्या IITत गेले, IIM मध्ये गेले किंवा कुठे PhD घेतली, डबल PhD घेतली, IAS IPS काही बना, पण जर मोरॅलिटी किंवा हे जे नैतिकता नसेल तर त्या शिक्षणाची व्हॅल्यू झिरो असेल. Emphasizing that the education without the foundation of ethical principle इज इसेन्शियली मिनिंगलेस अँड पोटेन्शियली हार्मफुल. म्हणजे जर मोरॅलिटी इथिक्स शिवाय जर एज्युकेशन घेतलं तर ते काय, पोटेन्शियली हार्मफुल, हे धोकादायक असते. मग त्याच्यापेक्षा जसं आपण म्हणतो की न शिकलेला माणूस जर त्याच्या म्हणजे शिकलेल्या व्यक्तीच्या अंगी मोरॅलिटी या व्हॅल्यू किंवा एथिक्स हे जर नसेल तर तर मग तो किती काही शिकला तरी तो देशासाठी धोकादायक असतो. त्याच्यापेक्षा एखादा अडाणी माणूस हा देशासाठी फायद्याचा ठरू शकतो. म्हणजे म्हणजे शिक्षण व्यवस्था डेव्हलप कितीही जरी झाली, जर इथिक्स मोरॅलिटी नसेल तर त्याचा फारसा पॉझिटिव्ह अप्रोचनी किंवा सस्टेनेबल सोसायटी किंवा पीसफुल सोसायटी या अँगलनी फारसा उपयोग होणार नाही, हे लक्षात घेणं गरजेचं आहे.
आता बघा, व्हॉट इज व्हॅल्यू? मूल्य ज्याला आपण म्हणतो मराठीत, त्याला व्हॅल्यू म्हणजे कशाला म्हणायचे आहे मूल्य? व्हॅल्यू इन व्हॅल्यू एज्युकेशन मीन्स द मोरल अँड इथिकल प्रिन्सिपल दॅट हेल्प्स टू लीड पीपल टुवर्ड्स द आयडियल सिटीजन. आता हे मोरल आणि इथिकल हे दोन शब्द म्हणजे सेम नाहीत, तर त्याचे मिनिंग वेगवेगळे आहेत. तर ते पुढच्या स्लाइडमध्ये आपण मोरॅलिटी आणि इथिक्स मध्ये काय डिफरन्स आहे हे आपण थोडं पुढच्या याच्यानंतरच्या स्लाइडमध्ये आपण समजून घेऊ. तर व्हॅल्यू इन द एज्युकेशन सिस्टीम मीन्स द मोरल अँड इथिकल प्रिन्सिपल दॅट हेल्प्स टू लीड द पीपल टुवर्ड्स आयडियल सिटीजन म्हणजे हे काय जे काय व्हॅल्यू आपण घेणार आहात, व्हॅल्यू एज्युकेशन मीन्स द मोरल अँड इथिकल दॅट हेल्प टू लीड द पीपल टुवर्ड्स द आयडियल सिटीजन. अल्टिमेट पर्पज काय आपला, की आयडियल सिटीजन मध्ये आपलं कन्व्हर्जन होणे, त्याच्यासाठी आपण व्हॅल्यू एज्युकेशन घेतो. आता बघा, इथं एक मी युनिट लिहिलं. अ युनिट इज द टार्गेट और ऑब्जेक्ट टुवर्ड्स विच द व्हॅल्यू इज एक्सप्रेस. म्हणजे ज्याच्याबद्दल आपण व्हॅल्यू एक्सप्रेस करत असतो त्याला आपण युनिट म्हटलं. फॉर एक्झाम्पल मी तर घेतलं, इफ यू रिस्पेक्ट युअर टीचर इज युनिट. म्हणजे जर आपण टीचर बद्दल व्हॅल्यू किंवा रिस्पेक्ट म्हणजे व्हॅल्यूज म्हणजे कोणत्या जर रिस्पेक्ट असेल, आपण ग्रॅटिट्यूड असेल आपल्या टीचर बद्दल, तर टीचर आता इथं काय झालेलं आहे ते युनिट झाला. जर समजा आपण वडिला संदर्भात जर आपण व्हॅल्यू एक्सप्रेस करू किंवा आजोबा संदर्भात जर, तर वडील आणि आजोबा इथं काय होतील, युनिट होतील. एक्झाम्पल ऑफ व्हॅल्यू टॉट इन द व्हॅल्यू एज्युकेशन. आता कोणकोणते व्हॅल्यूज किंवा मूल्ये आपण व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये शिकणार आहोत किंवा बघा, आता त्याच्यामध्ये ऑनेस्टी, रिस्पेक्ट, रिस्पॉन्सिबिलिटी, कम्पॅशन, इंटिग्रिटी, टॉलरन्स. टॉलरन्स म्हणजे काय, की दुसऱ्याच्या मताचा आदर व्यक्त करणे, म्हणजे दुसऱ्याला स्वतंत्रपणे विचार आहेत आणि त्याच्या मताचा आदर व्यक्त करणे, याला आपण टॉलरन्स म्हणत असतो आपण. काइंडनेस, पॅट्रिओटिझम, एम्पॅथी, सिम्पॅथी, जेंडर इक्वॅलिटी, मोरॅलिटी, इथिक्स, वुमन एम्पॉवरमेंट, पेशन्स, ग्रीडलेस, हेल्थ, गुड फॅमिली अँड सोशल रिलेशनशिप. आता इथं गुड फॅमिली अँड सोशल रिलेशनशिप हा जो काही वर्ड आला, तर आता सोशल रिलेशनशिप मध्ये, सर माझे व्हॉट्सअपवर 1,000 मित्र आहे, फेसबुकवर 2,000 मित्र आहे, माझा मित्र झिम्बाब्वेत आहे, केनियात आहे, वेस्ट इंडिज मध्ये आहे. हे असं उत्तर म्हणजे एक्सपेक्टेड नाही. तर फॅमिली अँड सोशल रिलेशनशिप म्हणजे काय, ग्राउंड बेसिसवरचे रिलेशनशिप इथं या अर्थाने आलेलं आहे. नाहीतर सर, तर सोशल रिलेशनशिप माझा व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, 500 मित्र आहेत, 1,000 मित्र आहेत, त्या दुसऱ्या देशात मित्र आहे, या देशात मित्र आहे, तर ते एक्सपेक्टेड नाही. इथं सोशल रिलेशनशिप म्हणजे ग्राउंड बेसिसवरचं रिलेशनशिप हे इथं अपेक्षित आहे. नंतर एन्व्हायरमेंट अवेअरनेस, ॲबिलिटी टू डिफरेन्शिएट बिटवीन नीड अँड वॉन्ट. हे सगळ्या गोष्टी कशामध्ये येतील, की व्हॅल्यूज. आता व्हॉट इज व्हॅल्यू एज्युकेशन? हे सगळे जे काय आपण पॉझिटिव्ह ज्या गोष्टी बघितल्या ते म्हणजेच काय झालं, की व्हॅल्यू. आता व्हॅल्यू एज्युकेशन कोणाला म्हणायचं? इट इन्व्हॉल्व डेव्हलपिंग अबव्ह मेन्शन व्हॅल्यू. अबव्ह मेन्शन व्हॅल्यू म्हणजे काय, हे जे काय आपण एक्झाम्पल हे इथं बघा, हे काय जे काय व्हॅल्यू आपण बघितल्या एवढ्या म्हणजे व्हॅल्यूचे एक्झाम्पल, त्याचं काय करायचं आहे बघा. इट इन्व्हॉल्व द डेव्हलपिंग अबव्ह मेन्शन व्हॅल्यूज दॅट शेप आयडियल सिटीजन फॉर पीसफुल अँड सस्टेनेबल सोसायटी. म्हणजे ह्या व्हॅल्यू नुसत्या शिकायच्या, थेरॉटिकली शिकायच्या आहेत का? नाही. इट इन्व्हॉल्व डेव्हलपिंग अबव्ह मेन्शन व्हॅल्यूज म्हणजे नुसत्या डेव्हलपिंग किंवा थेरॉटिकली नाही, तर त्या प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट करायच्या आहे. आपल्याला प्रॅक्टिकली इम्प्लिमेंट सुद्धा करायचे आहेत. व्हॅल्यूज दॅट शेप आयडियल सिटीजन फॉर पीसफुल अँड सस्टेनेबल सोसायटी. जर पीसफुल आणि सस्टेनेबल सोसायटी निर्माण करायची असेल, तर त्या ह्या व्हॅल्यूज प्रत्येक माणसाच्या आचरणात किंवा इम्प्लिमेंटेशन मध्ये दिसल्या पाहिजे, तरच पीसफुल आणि म्हणजे काय सस्टेनेबल सोसायटी आहे. तर ते आपण बघू. अदरवाईज जे काही सध्या आपल्याला दिसते ना, की सोशल सोशल डिसऑर्डर सध्या आपण ग्राउंड बेसिसवर बघतो, तर ते कशामुळे, ह्या गोष्टी ज्या पद्धतीनं इम्प्लिमेंट व्हायला पाहिजे त्या होताना दिसत नाही, त्याच्यामुळे सोशल डिसऑर्डर निर्माण झाल्याची आपल्याला पाहायला मिळते. नंतर बघा, इथे लिहिलं आपण, कम्पेअर एम्पॅथी, सिम्पॅथी, अँटीपॅथी आणि अपॅथी. ह्या चार गोष्टी काय असतात ते थोडं फास्ट मध्ये आपण डिस्कस करू. हिअर इज द लिस्ट ऑफ द टर्म्स ऑर्डर फ्रॉम हायर व्हॅल्यू टू लोअर व्हॅल्यू इन द टर्म्स ऑफ इमोशनल एंगेजमेंट अँड पॉझिटिव्ह रिगार्ड. आता पॅथी म्हणजेच काय? पॅथी हा जो काय ग्रीड वर्ड आहे, इथं बघा, हे PATHY दिसते ना, पॅथी. पॅथी म्हणजेच काय, इमोशन किंवा फिलिंग्स आपण म्हणतो. त्याच्यामधले आता बघा, हे कसं केलं आपण, हायर ऑर्डर म्हणजे हायर ऑर्डर म्हणजे काय, हे इथं मी H लिहितो आणि इथं L लिहितो.
हायर ऑर्डर टू लोअर ऑर्डर म्हणजे काय, हायर ऑर्डरला कोणतं असेल, एम्पॅथी, त्याच्यानंतर सिम्पॅथी, अँटीपॅथी आणि अपॅथी. आता लोअर ऑर्डर म्हणजे काय, इन द सेन्स ऑफ निगेटिव्ह अँगलनी. हायर ऑर्डर म्हणजे काय, पॉझिटिव्ह अप्रोचनी जो काही फिलिंग आहे, तर त्याला आपण हायर ऑर्डर म्हटलं. बघा आता एम्पॅथी, द हायेस्ट लेवल ऑफ इमोशनल कनेक्शन इन्व्हॉल्व्स डीपली अंडरस्टँडिंग अँड शेअरिंग अनदर फिलिंग्स. दुसरा आहे सिम्पॅथी, फिलिंग feeling compassion or sorrow for someone else's situation, but from more of an outside perspective. आता या दोन गोष्टी इथं इथं बघा, इथं मी दाखवलेलं आहे. पहिलं दाखवलेलं एम्पॅथी, हे बघा हे इथे दिसते एम्पॅथी. आता एम्पॅथी म्हणजे काय दिसते इथं डेफिनेशन, इट इन्व्हॉल्व्स डीपली अंडरस्टँडिंग अँड शेअरिंग अनदर्स फिलिंग. फॉर एक्झाम्पल मी वर्गात सुद्धा एक एक्झाम्पल देतो. दोन मित्र आहेत एका क्लासमध्ये, आणि त्याचा मित्र, फॉर एक्झाम्पल हा एक स्टुडंट आहे, आणि हे दुसरी काय आहे जे दिसते ते वाय स्टुडंट आहे. फॉर एक्झाम्पल आता इथं बघा, एक स्टुडंट ही रडताना दिसते, म्हणजे काय, दोन विद्यार्थिनी आहेत जे काय दिसतात त्याच्यामध्ये पहिली एक्स किंवा वायडी झाली किंवा फेल झाली, फॉर एक्झाम्पल फर्स्ट इयरला. आता तिची मैत्रीण तिचं काहीतरी बाबा दुःखाचं हे काहीतरी सांत्वन करताना आपल्याला दिसते. इथं बघा, एम्पॅथी म्हणजे काय, एम्पॅथीचा साधा सुद्धा अर्थ लक्षात घ्या. एम्पॅथी म्हणजे काय, एक्स विद्यार्थी, हे जे काही एक स्टुडंट आहे, ही वायडी किंवा फेल झाली, तर वाय या स्टुडंटला, या एक्स या स्टुडंटचं दुःख हे तिचं दुःख, हे आपलं दुःख आहे. म्हणजे बघा इथं थोडस अंडरस्टँड करण्याचा प्रयत्न करा. या एक स्टुडंटचं दुःख, आता हिला दुःख कशामुळे आला की ही वायडी किंवा फेल झाली. या एक स्टुडंटचं दुःख हे तिचं दुःख नसून हे आपलं सुद्धा दुःख आहे, अशी भावना असणे याला म्हणायचं एम्पॅथी. म्हणजे दुसऱ्याचं दुःख हे केवळ त्याचंच नसून हे आपलं सुद्धा दुःख आहे, ही जेव्हा भावना येते त्याला आपण एम्पॅथी म्हणतो. म्हणजे दुसऱ्याचं दुःख हे आपलं दुःख मानणं, यालाच आपण एम्पॅथी म्हणायचं. दुसरी टर्म बघायचं सिम्पॅथी, फिलिंग कम्पॅशन ऑर सॉरो फॉर समवन एल्स सिच्युएशन. बघा इथं काय लिहिलं आपण, फिलिंग कम्पॅशन ऑर सॉरो फॉर समवन एल्स सिच्युएशन, बट फ्रॉम मोर ऑफ अन आउटसाइड पर्स्पेक्टिव्ह. आता बघा इथं घ्या सिम्पॅथी, इथं बघा, फॉर एक्झाम्पल आता हे एक स्टुडंट आहे, आणि ही वाय स्टुडंट आहे. आता इथं हा एक स्टुडंट फर्स्ट इयरला वायडे किंवा फेल झाला, तर वाय स्टुडंटला फक्त त्याच्याबद्दल वरवर दुःख व्यक्त करणे, म्हणजे जे आपण म्हणतो ना खोटे अश्रू, तर त्या प्रकारचं जे काही दुःख इथं कसं झालं होतं की इथं हिचं दुःख जे आहे या एक स्टुडंटचं, हे दुःख हे तिचं नसून हे आपलं सुद्धा दुःख आहे, आणि तसा तो त्या दुःखाचा अनुभव ही जर वाय स्टुडंट घेत असेल तर त्याला आपण इम्पॅथी म्हटलं. इथं तसं होत नाही. इथं बघा, इथं जे काय दाखवलं जाते हे खोटे वरवरचे अश्रू पुसणे, म्हणजे बाबा तू वायडी किंवा फेल झाला, तर काय करायचं की हा वाय जो स्टुडंट आहे, बाबा एक कप चहा पी, वडापाव खा, म्हणजे एवढंच वरवरचं दुःख दाखवणे, त्याला आपण म्हणत आहे सिम्पॅथी. सिम्पॅथी आणि एम्पॅथी मध्ये, एम्पॅथी त्याच्यामुळेच आपण हायेस्ट लेवल ऑफ इमोशनल कनेक्शन हे कन्सिडर केलं. नंतर अँटीपॅथी. आता अँटी म्हणजे काय, एकदम अपोजिट. आता बघा, अ स्ट्रॉंग फिलिंग ऑर डिसलाईक ऑर एव्हर्जन टुवर्ड समवन ऑर समथिंग. म्हणजे जर आता इथं बघा, आपण इथं अँटीपॅथी इथं दाखवलं मी. अँटीपॅथी म्हणजे काय, अँटी म्हणजे अपोजिट. फॉर एक्झाम्पल हा एक स्टुडंट वायडी किंवा फेल झाला, तर हा या वाय स्टुडंटला काय वाटणार की बरं झालं बाबा खड्ड्यात गेला, आपलं बरं झालं, त्याचं वाटोळं झालं. म्हणजे टोटल त्याचं काय झालं की ॲव्हर्जन किंवा डिसलाईक असते, त्याला आपण अँटीपॅथी असं म्हणायचं. अँटीपॅथी म्हणजे काय की दुसऱ्यांचं कसं वाटोळं हो, कसं वाटोळं किंवा कसं वाईट व्हावं, ही भावना असणे त्याला म्हणतात अँटीपॅथी. नंतर अपॅथी. म्हणजे आपण ज्याला मराठीत नाही म्हणतो, पॅथी म्हणजे फिलिंग. मी सांगितलं पहिलेच, पॅथी म्हणजे फिलिंग्स असते, आणि म्हणजे काय, नाही, कुठलीही फिलिंग नसते. म्हणजे काय, म्हणजे लाईक आहे नाही आणि स्ट्रॉंग डिसलाईक आहे नाही किंवा काहीच नाही, तर त्याला आपण अपॅथी म्हणतो. ॲब्सेन्स ऑफ फिलिंग, कॉन्सर्न ऑर इंटरेस्ट, इमोशनल इंडिफरन्स, म्हणजे काही घेणं देणं नसणे साध्या भाषेत. म्हणजे फिलिंग नसणे, म्हणजे नाही, आणि पॅथी म्हणजे फिलिंग. म्हणजे काही होऊ द्या, त्याचा पास होऊ द्या, फेल होऊ द्या, किंवा कुठेही खड्ड्यात जाऊ द्या, तर त्याला आपण अपॅथी म्हणतो. नंतर बघा, मोरॅलिटी वर्सेस इथिक्स.
हे दोन गोष्टी म्हणजे बऱ्याचदा सब्जेक्टमध्ये येतील, त्याच्यामुळे आपण शॉर्टकटमध्ये हा डिफरन्स फास्टमध्ये समजून घेऊ. जनरली द टर्म्स ethics and morality are used interchangeably, while both ethics and morality deals with the distinguishing or difference between good and bad or right and wrong. Ethics tends to define by external social group standard, while morality is more personal and individualistic. आता इथं बघा साधं जर नसेल कळले तर इथं आपण डायग्रामच्या माध्यमातून समजून घ्या. आता बघा मोरॅलिटी. आता इथं इथिक्स आहे. इथिक्स आणि मोरॅलिटी दोघे डिफरन्शिएट काय करतात, राईट्स और रॉंग याच्यामध्ये डिफरन्शिएट करतात. पण मोरॅलिटी हा इंडिव्हिज्युअल प्रॉस्पेक्टिव्ह आहे, हा वैयक्तिक आहे. नंतर इथिक्स हा सोशियल किंवा ग्रुप प्रॉस्पेक्टिव्ह आहे. फॉर एक्झाम्पल एक मी साधं एक्झाम्पल क्लासमध्ये सुद्धा बऱ्याचदा देतो. एका वर्गात समजा फॉर एक्झाम्पल 60 विद्यार्थी आहेत. 60 स्टुडंट्स आर इन द क्लास. त्याच्यामध्ये 60 विद्यार्थ्यांपैकी एका विद्यार्थ्यांनी फॉर एक्झाम्पल आता युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज अँड प्रोफेशनल एथिक्सचं जर लेक्चर सकाळी 8:30 वाजता असेल, तर त्या विद्यार्थ्यांना 60 पैकी एका विद्यार्थ्यांना रात्री साधारण तो जर 10 वाजता झोपत असेल, तर त्यांना असा म्हणजे एक डिसिजन घेतला की उद्या आपल्याला एनी हाऊस सरांच्या लेक्चरला शार्प 8:30ला पोहोचायचं आहे. आता शार्प 8:30ला पोहोचायचं आहे म्हणजे काय, पंक्च्युअलिटी हे इथिक्स किंवा व्हॅल्यूचाच पार्ट आहे ना. तर म्हणजे काय झालं की त्या एका विद्यार्थ्यांनी त्याच्या वैयक्तिक लेवलवर 8:30 वाजता मला सरांचं लेक्चर अटेंड करायचं आहे एनी हाऊ हे ठरवलं. आता हे एकट्यानं ठरवलं, त्याच्यामुळे इथं काय होईल, याला आपण मोरॅलिटी कन्सिडर करू. आता इकडे लक्ष द्या. आता जर 60ही विद्यार्थ्यांनी जर झोपताना असं कन्सिडर केले की मला सरांचं उद्या 8:30ला लेक्चर ऐकायचंच आहे एनिहाऊ, आणि शार्प आम्हाला 8:30ला जर सरांचं लेक्चर असेल तर शार्प 8:30ला आम्हाला क्लासमध्ये पोहोचायचं आहे. तर इथं बघा, इथं 60ही विद्यार्थ्यांनी तसा डिसिजन घेतला कधी झोपायच्या वेळेस की बाबा उद्या आम्हाला सकाळी उठून सरांचं 8:30ला लेक्चर करायचं आहे. आता हा ग्रुपनं डिसिजन घेतला तर या केसमध्ये आपण त्याला एथिक्स म्हणू. इथं इंडिव्हिज्युअल एकट्याने डिसिजन घेतला होता, त्याच्यामुळे इथे आपण त्याला मोरॅलिटी. म्हणजे मोरॅलिटी इंडिव्हिज्युअल पर्स्पेक्टिव्ह आहे, इथिक्स हा सोशियल पर्स्पेक्टिव्ह आहे. नंतरची स्लाइड आता बघा. कम्पेअर ट्रॅडिशनल एज्युकेशन अँड व्हॅल्युएशन या दोन मध्ये काय फरक आहे बघू आपण. आता बघा पहिले फोकस इथं लिहितो मी. हा ट्रॅडिशनल एज्युकेशन आणि व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये काय डिफरन्स. आता ट्रॅडिशनल एज्युकेशन मध्ये फोकस कशावर असते बघा इथं, अकॅडमिक्स नॉलेज स्किल आणि एक्झाम. याच्यामध्ये व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये मोरल व्हॅल्यूज इथिक्स कॅरेक्टर डेव्हलपमेंट या गोष्टीवर फोकस असणार. नंतर गोल किंवा अल्टिमेट आउटकम काय असा आहे, कसं काय असणार याचं याचं टू प्रिपेअर द स्टुडंट फॉर द जॉब्स अँड हायर स्टडीज. याच्यामध्ये जो काही गोल किंवा एंड प्रॉडक्ट किंवा जे काही आउटकम आहे तो काय असेल, टू प्रिपेअर रिस्पॉन्सिबल इथिकल अँड आयडियल सिटीजन. हे कसं झालं की हे ब्रॉड अँगलनी येत आहे. म्हणजे व्हॅल्यू एज्युकेशन हे पॉवरफुल कशाच्या, ट्रॅडिशनल एज्युकेशनच्या तुलनेत हे पॉवरफुल, कारण की काय झालेलं आहे, टू प्रिपेअर टू प्रिपेअर रिस्पॉन्सिबल इथिकल अँड आयडियल सिटीजनशिप. याच्यामध्ये गॅरंटी नाही जो काही आयडियल सिटीजन निर्माण होईल असं कोणी गॅरंटी देऊ शकते का, तर कोणीच गॅरंटी या जगात कोणी देऊ शकत नाही तशी. नंतर कंटेंट्स याच्यामध्ये कोणते सब्जेक्ट लाईक मॅथ, सायन्स, हिस्ट्री. नंतर आपल्या इंजिनिअरिंगच्या याच्यामध्ये जर विचार केला तर समजा तुमचा डिजिटल इलेक्ट्रॉनिक्स असेल, इलेक्ट्रॉनिक सर्किट असेल, मायक्रो प्रोसेसर असेल, मायक्रो कंट्रोलर किंवा सिव्हिल मेकॅनिकचे सॉम टॉम किंवा दुसरे काही इंजिनिअरिंग ग्राफिक्स वगैरे असतील, तर हे सगळे सब्जेक्ट कसे ट्रॅडिशनल एज्युकेशनमध्ये येतात. आता याच्यामध्ये काय काय शिकण्यात येते की व्हॅल्यूज लाईक हॉनेस्टी, रिस्पेक्ट, एम्पॅथी, नॉन व्हायलन्स अशा गोष्टी शिकणं हे व्हॅल्यू एज्युकेशनमध्ये कंटेंट असतात. नंतर टीचिंग स्टाईल लेक्चर बेस्ड एक्झाम ओरिएंटेड. म्हणजे एक्झाम ओरिएंटेड म्हणजे हे असते ना लेक्चर होता त्याचे, किंवा आता याच्यामध्ये बघा डिस्कशन बेस, रिफ्लेक्टिव्ह बेस, ऍक्टिव्हिटी ओरिएंटेड. आता इथं डिस्कशन बेस म्हणजे काय, स्टुडंटनी क्लासमध्ये या टॉपिकवर डिस्कस करणे किंवा टीचर सोबत डिस्कस करणे. आता हे रिफ्लेक्टिव्ह जो वर्ड आलेला आहे हे टीचरसाठी आहे प्रामुख्याने. म्हणजे जो काही शिकवणारा टीचर आहे, फॉर एक्झाम्पल जो काही UH शिकवणारा टीचर आहे, त्यांनी प्रथम स्वतः हे आचरणात आणलं पाहिजे. म्हणजे जगात कोणी परफेक्ट आयडियल नसते,
पण त्या आयडियलिटीकडे जाण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणार. म्हणजे सर, मग तुम्ही शिकवता तर तुम्ही आयडियल आहात, आयडियल जगात कोणीच नसते हे लक्षात घेणं गरजेचं आहे. रेप्टिटेटिव्ह म्हणजे काय, की जो काही टीचर आहे शिकवणार हा सब्जेक्ट, तर त्यांनी हे व्हॅल्यूज, मोरॅलिटी, इथेच किंवा स्वतः व्हॅल्यू इम्प्लिमेंट केल्या पाहिजे, तरच तो स्टुडंटला तेवढ्या स्ट्रॉंग यांनी शिकवू शकतो. अदरवाईज टीचरच कोणतीही गोष्ट पाळत नसेल तर, आणि तो युनिव्हर्सल ह्युमन अँड प्रोफेशनल युनिव्हर्सल ह्युमन व्हॅल्यूज आणि प्रोफेशनल इथिक्स हा सब्जेक्ट शिकवत असेल तर त्याचा फारसा इम्पॅक्ट हा स्टुडंटवर होणार नाही. मग मी पहिलेही सांगितलं की या जगात आयडियल कोणीही नसते, म्हणजे कोणीच आयडियल नाही. फक्त आयडियल म्हणजे काय, की आपण त्या आयडियलच्या क्लोज जाण्याचा सगळ्यांनी प्रयत्न करायचा आहे. नंतर असेसमेंट बघा, मार्क्स, ग्रेड, युनिव्हर्सिटी एक्झाम. इकडे ऑब्झर्वेशन, पार्टिसिपेशन आणि सेल्फ असेसमेंट. नंतर आउटकम, करिअर सक्सेस, इंटेलेक्च्युअल डेव्हलपमेंट. इथं आउटकम सोशल हार्मोनी, इमोशनल बॅलन्स, गुड कॅरेक्टर. म्हणजे सोशल हार्मोनी म्हणजे काय, सोशल कोऑर्डिनेशन किंवा सोशल बॅलन्स म्हणू आपण. टीचर्स रोल, इन्फॉर्मेशन प्रोव्हायडर. इथं रोल मॉडेल अँड व्हॅल्यू नर्चरर. रोल मॉडेल मी पहिले सांगितलं की काय, रिफ्लेक्टिव्ह म्हणजे काय, की रोल मॉडेल कसा असला पाहिजे, की की त्यांनी पहिले स्वतः इम्प्लिमेंट केलं पाहिजे, आचरणात आणलं पाहिजे. नंतरच विद्यार्थ्यांना सांगितलं तरच तो रोल मॉडेल होईल. अदरवाईज स्वतः जर फॉलो करत नसेल आणि विद्यार्थ्याला जर सांगितलं असेल तर तो रोल मॉडेल होणार नाही. नंतर लर्निंग मेथड बघा, इथं रोट लर्निंग, थेरॉटिकल नॉलेज. इथं एक्सपिरियन्शियल लर्निंग, रिअल लाईफ एक्झाम्पल. रिअल लाईफ एक्झाम्पल म्हणजे काय, हे दररोज आपल्याला डेली आचरणात आणायचंच आहे. म्हणजे प्रामाणिकपणा, शिस्त, इथिक्स, मोरॅलिटी, नंतर या जे काही व्हॅल्यूज आहेत हे दररोजच आणायचं, म्हणून त्याला आपण रिअल लाईफ एक्झाम्पल म्हटलं. नंतर इमोशनल अँड सोशल ग्रोथ, लेस एम्फेसाइज, हे स्ट्रॉंगली एम्फेसाइज. सोशल ग्रोथसाठी म्हणजे काय, सस्टेनेबल किंवा पीसफुल सोसायटीसाठी ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत. यानं सस्टेनेबल किंवा पीसफुल सोसायटी मेंटेन करता येईल याची गॅरंटी कोणी देऊ शकत नाही. म्हणजे पण यानं देऊ शकते, म्हणजे कोणत्या व्हॅल्यू एज्युकेशन ना, म्हणजे काय, शांतताप्रिय समाज किंवा सस्टेनेबल समाज निर्माण करणं ह्याची गॅरंटी कोणी या व्हॅल्यू एज्युकेशनला देऊ शकते. यानं जगात कोणीही व्हॅल्यू म्हणजे गॅरंटी देऊ शकत नाही. नंतर आपण इथं फास्टमध्ये बघू की इव्हॉल्वमेंट ऑफ इंडियन एज्युकेशन सिस्टीम, म्हणजे भारतीय शैक्षणिक पद्धतीचा विकास कशा पद्धतीनं झाला हे थोडं बघू आपण. आता बघा इथं बघा, एशियंट एज्युकेशन सिस्टीम, तिथं लिहिलेला बिफोर सी. आता बिफोर सी म्हणजे काय, तर त्याला आपण एडी सुद्धा म्हणतो. म्हणजे बिफोर सी म्हणजे कॉमन इरा, किंवा त्याला एडी म्हणतो म्हणजे येशू ख्रिस्त यांच्या जन्मानंतर, म्हणजे म्हणून ते सी लिहिलं, हे लक्षात घ्या. सी म्हणजेच एडी सुद्धा आपण कन्सिडर केलं तरी चालेल. पहिले बघा, गुरुकुल सिस्टम. स्टुडंट लिव्ह विथ देअर टीचर्स, गुरुज, अँड लर्न इन द एन्व्हायरमेंट ॲज क्लोज मेंटरशिप. आता गुरुकुल म्हणजे काय, घर. आणि हे काय, गुरु म्हणजे काय, गुरुचं घर किंवा निवास. म्हणजे विद्यार्थी त्या शिक्षकाच्या घरी जाऊन त्याच्या सहवासात राहून शिक्षण घ्यायचं, तर त्याला आपण गुरुकुल पद्धत म्हणतो. नंतर त्याच्यामध्ये फोकस कशावर होता, वेदास, उपनिषदा, संस्कृत, ग्रामर, फिलॉसॉफी, ॲस्ट्रॉनॉमी, मॅथमॅटिक्स, वेलफेअर आणि इथिक्स. म्हणजे तिथं सुद्धा इथिक्स ह्या गोष्टी ह्या सुद्धा शिकवल्या, म्हणजे बऱ्यापैकी फोकस याच गोष्टीवर असायचा. नंतर त्याच्यानंतर बघा इथं की इन्स्टिट्यूट दाखवल्या काय मी, नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला युनिव्हर्सिटीज. व्हॅल्यू बेस्ड लर्निंग, एम्फासाइज ऑन कॅरेक्टर, डिसिप्लिन अँड स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट. जे काय आपल्या जे काही तीन जे काही प्राचीन युनिव्हर्सिटी, जे काय पूर्ण जगामध्ये जे शिक्षणासाठी फेमस होत्या, म्हणजे दुसऱ्या देशातले विद्यार्थी इथं शिक्षण घेण्यासाठी यायचे. जसं आता सध्या आपण दुसऱ्या देशात जातो, तर त्यावेळेस नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला या युनिव्हर्सिटीमध्ये जगातील विद्यार्थी इथं शिक्षणासाठी यायचे. आणि तिथं फोकस कशावर होता, एम्फॅसाइज ऑन कॅरेक्टर, डिसिप्लिन आणि स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट या गोष्टीवर जास्त भर होता. नंतर मेडिव्हल एज्युकेशन म्हणजे मध्ययुगीन शिक्षण पद्धती कशी झाली. आता बघा, इस्लामिक इन्फ्लुअन्स, इस्टॅब्लिशमेंट ऑफ मदरसा, मक्ताब. आता हे मदरसा आणि मक्ताब म्हणजे काय, हे मदरसा जी असते ही इस्लाम धर्माची विद्यापीठ लेवल किंवा जे काय आपण म्हणतो हायस्कूल लेवल या लेवलला शिक्षण देणारी एक संस्था असते. मक्ताज म्हणजे काय, इस्लाम धर्माची
जे काही प्राथमिक लेवलला किंवा प्राथमिक शिक्षण लेवलवर शिक्षण देणारी संस्था म्हणजे त्याला मक्ताब असं म्हणतो आपण. इथं कोणकोणते सब्जेक्ट शिकवल्या जायचे बघा. थिओलॉजी, लॉ, मॅथमॅटिक्स, मेडिसिन, लॉजिक, पर्शियन लिटरेचर, तसेच रिजनल स्कूल म्हणजे काय प्रोमोटेड लोकल लँग्वेज, आर्ट अँड क्राफ्ट्स या गोष्टीला सुद्धा प्रोत्साहन तिथं व्हायचं. नंतर बघा, नंतर आता इथं बघा, कोलोनियल एज्युकेशन म्हणजे 1750 ते 1947 म्हणजे जेव्हा इथं आपल्या देशात ब्रिटिश आले. ब्रिटिश साधारण किती कधी आले, 1699 मला वाटते, म्हणजे ते 1700 म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना त्या काळात झाली. आणि जे काही इंग्रजांनी आपल्या भारतात त्यांचं जे काही राज्य निर्माण करायला सुरुवात केली. आता बघा, तर जवळपास इंग्रज आपल्या इथं सेटल म्हणजे इकडे ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना जवळपास 1699 ते 1700 या काळात झाली. आणि तिथून मग त्यांनी आपल्या भारतात म्हणजे त्यांचं राज्य निर्माण करायचा प्रयत्न केला. नंतर त्याच्यामध्ये बघा, पहिला आहे मेकॉले मिनिट, 1835. आता मेकॉले मिनिट म्हणजे हे मेकॉले काय, लॉर्ड मेकॉले हा इंग्रज अधिकाऱ्याचं नाव आहे. इंट्रोड्यूस इंग्लिश एज्युकेशन म्हणजे जे काही इंग्लिश एज्युकेशन ऍक्ट 1835 हा लॉर्ड मेकॉलेनी आणला. आणि भारतात पहिल्यांदा इंग्रजी शिक्षण पद्धत सुरुवात झाली. आता बघा, याच्या अगोदर लॉर्ड मेकॉले याच्या अगोदर मी काय सांगितलं की भारतामध्ये जे काय व्हॅल्यू एज्युकेशनवर फार मोठा भर देण्यात येत होता. हे लक्षात घ्या इथं आता पिक्चर. लॉर्ड मेकॉले जेव्हा पिक्चर मध्ये यायच्या, लॉर्ड मेकॉले पिक्चर मध्ये कधी आला, 1835 ला इंग्लिश एज्युकेशन ऍक्ट आणून त्याने भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात केली. इथपर्यंत आपल्याला कळलं. आता बघा, 1835च्या अगोदर जसं मी सांगितलं की भारतात गुरुकुल सिस्टम होती. नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला या युनिव्हर्सिटीज होत्या, जिथं व्हॅल्यू एज्युकेशनवरच जास्त फोकस होता. पण जेव्हा लॉर्ड मेकॉलेने इंग्लिश एज्युकेशन सिस्टम आणली आणि ते काय जे वेस्टर्न एज्युकेशन सिस्टमचा इथं प्रसार करायला सुरुवात केली म्हणजे इंग्लिश एज्युकेशन ऍक्ट हा 1835 ला आणून त्याने इंग्रजी शिक्षणासोबत वेस्टर्न एज्युकेशन सिस्टीम भारतात सुरू केली. आता त्याच्यानंतर वुड्स डिस्पॅच म्हणजे ज्याला आपण चार्ल्स वुडचा खलिता म्हणतो. तर फर्स्ट सिस्टमॅटिक एज्युकेशन पॉलिसी भारतात पहिल्यांदा 1854 ला आली, ज्याचा म्हणजे ज्यालाच आपण वुड्स डिस्पॅच किंवा चार्ल्स वुडचा खलिता ज्याला म्हणतो आपण. आता बघा, त्यांचा फोकस कशावर होता. म्हणजे वूड डिस्पॅच असू द्या किंवा मेकॉले मिनिट म्हणजेच काय, 1835 ला त्यांनी इंग्लिश एज्युकेशन ऍक्ट आणून भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात तसेच वेस्टर्न एज्युकेशनची सुरुवात भारतात तयार केली. आता बघा, यांचा जे काही फोकस होता, मेकॉले असेल किंवा चार्ल्स वूड असेल, हे वूड म्हणजे काय, चार्ल्स वूड नाव आहे. आणि मेकॉले म्हणजे काय, हा लॉर्ड मेकॉले. आता बघा, क्लरिकल वर्क, इंग्लिश लँग्वेज, वेस्टर्न सायन्स अँड लिटरेचर. आता या सगळ्यांचा पर्पज काय होता की जे मी तुम्हाला सांगितलं की ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना साधारण 1699 ते 1700. आता मला इकडे तिकडे एक्झॅक्ट जर झालं असेल म्हणजे इयर इकडे तिकडे बघा तुम्ही की मला एक्झॅक्ट इयर आठवत नाही आता 1699 आहे की 1700. तर आता जे काही ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना झाली होती, त्यांच्या म्हणजे ईस्ट इंडिया कंपनीचा कारभार सांभाळण्यासाठी त्यांना क्लर्क किंवा कर्मचारी हवे होते. त्याच्यासाठीच त्यांनी इंग्लिश एज्युकेशन आणि वेस्टर्न एज्युकेशनची सुरुवात केली. त्यांना नागरिक घडवायचे होते का? नाही. त्यांना काय करायचं होतं, मेन फोकस त्यांचा काय होता, शिक्षण कशासाठी द्यायचं होतं, ईस्ट इंडिया कंपनीच्या कामासाठी त्यांना कर्मचारी हवे होते. नेग्लेक्ट द इंडिजिनियस नॉलेज, ट्रॅडिशनल सिस्टीम वेअर साईडलाईन म्हणजे काय, जे काय म्हणजे काय हे असतील आपल्या क्राफ्ट असतील किंवा जे काय आपले म्हणजे कल्चर किंवा क्राफ्ट जे असतील ना, म्हणजे जे काय आपला कला असतील, तर त्यांनी ते साईड लाईनला ठेवून त्यांनी फोकस कशावर दिला की वेस्टर्न एज्युकेशन प्लस इंग्लिश एज्युकेशन. इंग्लिश एज्युकेशन आणि वेस्टर्न एज्युकेशन कशासाठी त्यांना लागत होतं, ईस्ट इंडिया कंपनीच्या कामासाठी त्याला कर्मचारी हवे होते. त्यांना कुठेही म्हणजे व्हॅल्यू, मोरॅलिटी, इथिक्स हे कुठंतरी इथं मागं पडलं. जोपर्यंत 1835 पर्यंत म्हणजे यापर्यंत बऱ्यापैकी आपला जे काही फोकस होता हा व्हॅल्यू एज्युकेशनवर होता. जेव्हा लॉर्ड मेकॉले पिक्चर मध्ये आला 1835, तिकडून आपला कुठेतरी गोंधळ निर्माण झालेला दिसतो. म्हणजे तिथून इंग्लिश एज्युकेशन आणि वेस्टर्न एज्युकेशन हे भारतात आलं असं म्हणायला हरकत नाही.
नंतर इथं बघा, पोस्ट इंडिपेंडन्स पिरियड म्हणजे स्वातंत्र्यानंतर साधारण एक 1947 ते 90च्या दरम्यान काय काय घडलं. कॉन्स्टिट्युशनल राईट म्हणजे राज्यघटनेच्या कलम 45 आर्टिकल 45 मध्ये फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन फॉर ऑल चिल्ड्रेन अप टू एज 14 म्हणजे 14 वर्षापर्यंत वयाच्या मुलांना फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन देणे हे भारतीय राज्यघटनेच्या कलम 45 मध्ये टाकण्यात आलं. नंतर कमिशन कोणतं आलं बघा, हे कोठारी कमिशन. कोठारी कमिशन कधी आला, 1964 ते 66. लेड फाउंडेशन फॉर मॉडर्न इंडियन एज्युकेशन पॉलिसी बेस्ड ऑन धिस. फर्स्ट एनईपी म्हणजे 1968ला पहिली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी म्हणजे कोणाच्या शिफारशीनुसार, कोठारी कमिशनच्या रेकमेंडेशननुसार 1968ला पहिली एनईपी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही भारतात लागू करण्यात आली. आणि त्यामुळेच त्या पॉलिसीच्याच याच्यामध्ये 10+2+3 ही सिस्टम म्हणजे 10+2+3 ही सिस्टम इंट्रोड्यूस करण्यात आली. 10+2+3 म्हणजे काय, हे 10व्या वर्गापर्यंत हे 11वी 12वी आणि 3 वर्ष पदवी किंवा डिग्रीचे. तर त्याला 10+2+3 सिस्टीम कधी इंट्रोड्यूस करणार आली, 1968च्या पहिल्या एनएपी पॉलिसी मध्ये. नॅशनल एज्युकेशन पॉलिसी ही भारताची पहिली नॅशनल एज्युकेशन पॉलिसी होती. ती 1968ला कोठारी कमिशनच्या रिकमेंडेशननुसार पहिली एनईपी भारतात लागू करण्यात आली. आता फोकस कशावर होता, लिटरसी, इक्वॅलिटी आणि नॅशनल इंटिग्रेशन. मग आता तुम्ही म्हणता सर इथं आम्हाला व्हॅल्यूज किंवा इथं दिसत नाही, जरी लिहिलेलं नाही तरी ते एक्सपेक्टेड होतं. पण फोकस हे जनरली लिटरसी, इक्वॅलिटी, नॅशनल इंटिग्रेशन याच्यावर होता, पण त्याच्यामध्ये व्हॅल्यू एक्सपेक्टेड होतं. जसं मेन फोकस जसं मी सांगितलं की गुरुकुल पद्धत, नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला याच्यामध्ये कोर फोकस हा व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये होता. तसा तेवढा फोकस इथं पाहायला आपण मिळत नाही. परंतु त्या गोष्टी इथं सुद्धा एक्सपेक्टेडच होत्या. न्यू एज्युकेशन पॉलिसी 1986ला. आता बघा, पहिली एज्युकेशन पॉलिसी कधी आली, 1968. याला जर रिव्हर्स केलं, 68च्या उलट म्हणजे 8 आणि 6ची जर इंटरचेंज केली, तर दुसरी एज्युकेशन पॉलिसी किंवा सेकंड नॅशनल एज्युकेशन पॉलिसी 1986. तेव्हा मला वाटते पंतप्रधान राजीव गांधीजी होते आणि त्याच काळात विज्ञान, सायन्स, टेक्नॉलॉजीवर जास्त भर देण्यात आला होता. एम्पॅसिस ऑन सोशल टेक्नॉलॉजी अँड व्होकेशनल एज्युकेशन, दिस इज कॉल्ड एज सेकंड एनईपी. म्हणजे दुसऱ्या नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये जास्त भर सायन्स, टेक्नॉलॉजी आणि व्होकेशनल एज्युकेशन या गोष्टीवर भर देण्यात आला होता. नंतर कंटेम्पररी रिफॉर्म्स म्हणजे 1990 ते 2000 या कालावधीत बघा काय काय झालं. राईट टू एज्युकेशन ऍक्ट म्हणजे हा जे काही शिक्षणाचा अधिकार म्हणजे राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009, फ्री अँड कंपल्सरी एज्युकेशन फॉर द एज ऑफ 6 ते 14 म्हणजे 6 ते 14 वयोगटातील मुलांना जे काय फ्री आणि कंपल्सरी एज्युकेशन हे जे काही राईट टू एज्युकेशन ऍक्ट 2009 आला त्याच्यामध्ये हे समाविष्ट करण्यात आलं. नंतर नॅशनल एज्युकेशन पॉलिसी एनईपी 2020. आता बघा, हे एनईपी 2020 ही पहिली एनईपी आहे का, तर नाही. तर याच्या अगोदर दोन एनईपी आल्या. पहिली कधी सांगितले मी, 1968ला. जे काही कोठारी कमिशनच्या रेकमेंडेशन नुसार पहिली एनईपी भारतात 68ला आली होती. त्याच्यानंतर सेकंड एनईपी 86ला आली होती. 86 मध्ये काय झालं, सायन्स, टेक्नॉलॉजी आणि व्होकेशनल एज्युकेशनवर जास्त भर देण्यात आला होता. ही तिसरी एनईपी आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे विद्यार्थ्यांनी. नाहीतर पहिली एनईपी आहे का ही भारतातली, नाही तर ही तिसरी एनईपी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी एनईपी 2020 ज्याला आपण म्हणतो, ही तिसरी भारताची तिसरी नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. एम्फॅसिस ऑन द फंडामेंटल लिटरसी, स्किल एज्युकेशन अँड व्हॅल्यू बेस्ड लर्निंग. हा बघा, हा आता इथं हा व्हॅल्यू बेस्ड लर्निंग याच्यावर जास्त फोकस देण्यात आला. मग तुम्ही म्हणाल सर अगोदरच्या एनईपी मध्ये म्हणजे 68ची आणि 180ची त्याच्यामध्ये व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन, तर तुम्ही तर लिहिलेलं नाही तरी ते एक्सपेक्टेड होतं. फक्त थोडासा फोकस कमी होता. आता इथं स्पष्ट फोकस दिलेला आहे की व्हॅल्यू बेस्ड लर्निंग म्हणजे एनईपी 2020 मध्ये व्हॅल्यू बेस्ड लर्निंग वर फोकस दिलेला आहे. नंतर इथं बघा, आल्सो रिप्लेस बाय 10+2+3 अँड ऍक्सेप्टेड 5+3+3+4. आता जे काही पॉलिसी होती ना, म्हणजे 1968च्या एनईपी मध्ये 10+2+3 ही जी काही पॉलिसी म्हणजे 10वा वर्ग, नंतर 11वी 12वी, 2 म्हणजे 11वी 12वी, 3 म्हणजे 3 वर्ष पदवीचे. त्याच्या जागी काय टाकलेलं आहे, 5+3+3+4. आता बघा, 5+3+3+4 म्हणजेच काय, ही 5 वर्ष. 5 वर्ष कोणती, बघा पहिला 5 डिजिट काय इंडिकेटेड, 5 वर्ष म्हणजेच का
त्याच्यामध्ये प्री प्रायमरीची 3 वर्ष आणि पहिली दुसरी म्हणजे टोटल 5 वर्ष. नंतर हा 3 म्हणजे काय, तिसरी चौथी पाचवी म्हणजे ही 3 वर्ष. नंतर हे 3 म्हणजे काय, आता बघा इथं काय सांगितलं मी, 5 म्हणजे काय, प्री प्रायमरी म्हणजे प्री प्रायमरी ते दुसरीपर्यंत म्हणजे हे टोटल 5 वर्ष होतील. नंतर 3 म्हणजे काय, 3 वर्ष म्हणजे तिसरी चौथी पाचवी म्हणजे हे पाचवी पर्यंत आलं. नंतर त्याच्यानंतर काय आणखी 3 वर्ष, 3 वर्ष म्हणजे काय, सहावी सातवी आठवी. नंतरचे 4 वर्ष, 4 वर्ष म्हणजे काय, नववी दहावी अकरावी बारावी म्हणजे 5+3+3+4 हा जे काही पॅटर्न आला, हे नवीन नॅशनल एज्युकेशन पॉलिसीमध्ये आलेलं आहे. आता पोस्ट कोरोना एज्युकेशन 2020 ऑनवर्ड्स बघा, स्कूल कॉलेज अँड युनिव्हर्सिटीज मूव्ह टू ट्रान्सफॉर्म लाईक झूम गुगल क्लासरूम अँड मायक्रोसॉफ्ट टीम्स म्हणजे काय झालं की ज्याला काही व्हर्च्युअल एज्युकेशन म्हणतो आपण किंवा ऑनलाईन एज्युकेशन आपण म्हणतो, तर ही पद्धत कधी डेव्हलप व्हायला सुरुवात झाली. बघा जर ऑब्झर्व केलं आपण कोरोनाच्या अगोदर तर सगळं ऑफलाईन म्हणजे एज्युकेशन ऑफलाईन होतं ना, म्हणजे ऑफलाईन म्हणजे काय, की प्रत्यक्ष सर शिकवताना ब्लॅकबोर्डवर किंवा समोरासमोर सर शिकवताना दिसत होते. तर पण जे कोरोना किंवा कोविडच्या 2020 नंतर तर जे बऱ्यापैकी हे ऑनलाईन एज्युकेशन हे सुरू झालेलं आपण पाहायला मिळतो. आता बघा म्हणजे याचा अर्थ असं नाही की कोरोना नंतर ऑफलाईन आता नाहीच, तर ऑफलाईन सुद्धा आहे. म्हणजे इथं बघा खाली लिहिलेलं आहे, हायब्रिड लर्निंग मॉडेल्स ब्लेंडिंग ऑनलाईन प्लस ब्लेंडिंग म्हणजेच काय, मिक्सिंग म्हणजे कोणतं, ऑफलाईन प्लस ऑनलाईन हे सध्या ब्लेंडिंग मॉडेल चालू आहे. म्हणजे त्या काळात जेव्हा कोरोनाच्या काळात जवळपास म्हणजे 20, 21, 22 इथं 2-3 वर्ष पूर्ण जवळपास आपण बघितलं तर घरामधून बाहेर निघता येत नव्हतं किंवा त्या काळात जवळपास म्हणजे 100% जरी म्हटलं तरी ऑनलाईनच एज्युकेशन होतं. पण जेव्हा कोरोना गेला म्हणजे जवळपास आता 23, 24, 25 पासून आता हे ब्लेंडिंग मोडमध्ये चालू आहे, म्हणजे ऑनलाईन प्लस ऑफलाईन. नंतर हा दिसते का ही स्लाइड, हा बघा. हा, इव्हॉल्वमेंट ऑफ एज्युकेशन सिस्टीम. आता बघा हे जे काही आपण सगळं सार बघितलं तर त्याच्यामध्ये बघा कशी झाली एज्युकेशन. हे बघा इथं G to 5G. आता बघा हे 1G to 5G हे कसं इव्हॉल्वमेंट झालं, मी हे म्हणजे जी आहे, हा लक्षात घ्या. पहिला जी म्हणजे काय, गुरुजीहून काय झालं की गुरुकुल पद्धत आली. म्हणजे सर म्हणतो म्हणसाल गुरुजी म्हणजे गुरुकुल म्हणजे काय, गुरुजीच्या घरी जाऊन, कुल म्हणजे आवाज किंवा निवारा. म्हणजे हे गुरुकुल असण्यासाठी गुरुजीची गरज आहे ना, म्हणजे तुम्ही सर म्हणून नुसते गुरुजीची म्हणजे एक शब्दशः अर्थ घेऊ नका. म्हणजे गुरुजी आणि विद्यार्थ्याची सुद्धा आवश्यक आहे. पण एक ट्रान्सफॉर्मेशन कसं झालं, गुरुजी टू गुरुकुल, गुरुकुल टू गुण. म्हणजे गुण पद्धती कधी आली, इंग्रज ज्यांनी म्हणजे काय लॉर्ड मेकॉलेचा इंग्लिश एज्युकेशन ऍक्ट आला तेव्हापासून आपल्या इथं काय झालं की वेस्टर्न एज्युकेशन किंवा इंग्लिश एज्युकेशन सुरुवात झाली. आणि हे जे काही सिस्टीम होती हे गुणावर आधारित होती. म्हणजे आता हे सध्या आपण बऱ्यापैकी पाहायला मिळतो की गुण ज्याला मार्क्स म्हणतात. म्हणजे गुरुकुलमध्ये मार्क्सवर फोकस नव्हता. गुरुकुलवर मध्ये जास्त फोकस कशावर होता, तर व्हॅल्यू एज्युकेशन याच्यावर जास्त फोकस होता. नंतर आता तिथून कुठे शिफ्ट झालो आपण, गुगलवर शिफ्ट झालो. गुगल म्हणजेच आधुनिक काळातला गुरुच झाला ना एक प्रकारचा. नंतर गुगल वरून आता डायरेक्ट आपण कुठे AI टूल्स म्हणजे चॅट जीपीटी सारखे जे काही आहे ना, तर त्याच्यावर आपण शिफ्ट झालेलो आहोत. म्हणजे हा जी पासून गुरुकुल टू जीपीटी हा काय प्रवास आहे, तर त्यालाच आपण इव्हॉल्वमेंट ऑफ एज्युकेशन सिस्टम असं म्हणतो. म्हणजे गुरुजी आले, गुरुकुल आला, म्हणजे गुण आधारित शिक्षण पद्धत आली. नंतर गुगल नावाचा एक गुरु मार्केटमध्ये आला. नंतर हे जीपीटी किंवा चॅट जीपीटी AI टूल्स आले. हे असा आपला एक एज्युकेशनचा प्रवास गुरुजी गुरुकुल पासून सुरू होऊन चॅट जीपीटी पर्यंत आलेला आहे. नंतर बघा, एशियंट एज्युकेशन युनिव्हर्सिटी मोर फोकस ऑन व्हॅल्यू एज्युकेशन. आता बघा इथे मी एक डायग्राम दाखवली. एशियंट एज्युकेशन युनिव्हर्सिटी म्हणजे कोणत्या, विक्रमशिला नालंदा तक्षशिला जे काय युनिव्हर्सिटी होत्या ते कशावर जास्त फोकस होता त्यांचा, तर व्हॅल्यू एज्युकेशन. आता बघा म्हणजे प्राचीन युनिव्हर्सिटी जर आपण बघितलं तर व्हॅल्यू एज्युकेशन हे मोठा सर्कल दाखवतो. त्याच्यामध्ये हे स्किल नावाचा
छोटा पार्ट होता. म्हणजे असं नव्हतं की तेव्हा स्किल एज्युकेशन नव्हतं का, तर होतं. पण मी काय केलं की व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजे मोठा पार्ट दाखवला आणि स्किल एज्युकेशन म्हणजे छोटा पार्ट. आता मी सांगितलं की लॉर्ड मेकॉले चा इंग्लिश एज्युकेशन ऍक्ट आला आणि त्यांनी भारतात पहिल्यांदा इंग्रजी शिक्षणाची सुरुवात केली आणि वेस्टर्न एज्युकेशनची सुरुवात केली. आता तिथं काय झालं तर हा जो काय आहे, आता इथून कोणती सिस्टीम चालवली, स्किल, आणि मधात छोटासा फी इथं कुठंतरी बघा. म्हणजे जेव्हा मी सांगितलं की नालंदा, तक्षशिला, विक्रमशिला या युनिव्हर्सिटीमध्ये व्हॅल्यूवर जास्त फोकस होता किंवा व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन होती आणि स्किल हे छोटासा पार्ट होता. पण आता गोंधळ काय झाला, हे रिव्हर्स झालेलं दिसते आपल्याला. स्किल हे मोठं सर्कल दाखवलं आणि हे व्हॅल्यू हे मी छोटं सर्कल दाखवलं. म्हणजे आयडियली काय असायला पाहिजे, व्हॅल्यू एज्युकेशन हे ब्रॉड अँगलने असायला, स्किल म्हणजे एक छोटासा पार्ट आहे ना. पण सध्या जे काही आपण ऑब्झर्व करतो ते एकदम एक्झॅक्टली रिव्हर्स दिसते. म्हणजे आपण स्किलला मोठा सर्कल केला आणि व्हॅल्यूला छोटा सर्कल केला. याच्यातून जे काही सोशल डिसऑर्डर निर्माण झाली तर ते हे इथं कुठेतरी गडबड झाली. त्याच्यामुळे आपल्याला सोशल डिसऑर्डर किंवा सामाजिक अशांतता पाहायला मिळते. नंतर ट्रूथ द ट्रूथ अबाउट द इंडिया सेड बाय लॉर्ड मेकॉले. आता मी सांगितलं की हे लॉर्ड मेकॉले कोण होता, की ज्यांनी इंग्लिश एज्युकेशन ऍक्ट 1835 आणला. त्यांनी भारतात इंग्रजी शिक्षणाची सुरुवात केली आणि वेस्टर्न एज्युकेशन हे भारतात आणलं. आता स्टार्टेड इंग्लिश एज्युकेशन सिस्टम अँड वेस्टर्न एज्युकेशन इन इंडिया. आता ही स्लाइड नाही जरी बघितली तरी चालते, मी एक शॉर्टकट मध्ये सांगतो की मेकॉलेने काय म्हटलं. की मेकॉलेने असं म्हटलं इथं की मी पूर्ण भारतभर प्रवास केला आणि मला त्या काळात एकही, इथं बघा, आय हॅव सीन इन दिस कंट्री सच ॲज हाय मोरल व्हॅल्यू. म्हणजे त्यावेळेस तो म्हणतो की मला प्रचंड व्हॅल्यू नैतिकता या देशात दिसली. वही आणि मी पूर्ण भारतभर फिरतो तेव्हा मला, इथं बघा इथे लिहिलं, नॉट सीन वन पर्सन हु इज बेगर हु इज थिप. म्हणजे एकही भिकारी किंवा चोर मला या देशात दिसला नाही. म्हणजे एवढं या देशाचे मोरॅलिटी इथिक्स एवढं स्टँडर्ड होतं की तिथं मला चोर भिकारी असं कोणीही दिसलं नाही, असं लॉर्ड मेकॉले म्हणतो. जर या देशावर म्हणतो, तो समोर म्हणतो की जर आम्हाला या देशावर राज्य करायचं असेल तर याची एज्युकेशन सिस्टीम संपवावं लागेल. म्हणजे एज्युकेशन सिस्टीम कोणती संपवावं लागेल, व्हॅल्यू बेस्ड एज्युकेशन सिस्टीम संपवून त्याच्या जागी जर जोपर्यंत आपण वेस्टर्न एज्युकेशन सिस्टीम किंवा आणत नाही तोपर्यंत या देशावर राज्य करता येणार नाही. म्हणजे सांगायचं तात्पर्य की लॉर्ड मेकॉलेने सुद्धा मान्य केलं की या देशात जे काही व्हॅल्यू एज्युकेशन सिस्टीम होती ही प्रचंड स्ट्रॉंग होती. नंतर इथं फास्ट मध्ये आपण घेऊ की नीड और इम्पॉर्टन्स ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन. आता बघा इथं खाली दिलं, इम्पॉर्टन्स ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन सिस्टम, रिस्पॉन्सिबिलिटी, सिन्सिअरिटी, कोऑपरेशन, रिस्पेक्ट, सायंटिफिक टेम्परमेंट, नंतर सेन्सिटिव्हिटी, टॉलरन्स. आता रिस्पॉन्सिबिलिटी म्हणजे काय, जबाबदारी. सिन्सिअरिटी म्हणजे काय, एखादं काम सिन्सिअरली पार पडणे. आता कोऑपरेशन इथं बघा, कोऑपरेशन, इम्पॉर्टन्स ऑफ व्हॅल्यू एज्युकेशन मध्ये कोऑपरेशन एक्सपेक्टेड आहे. पण प्रत्यक्ष ग्राउंडवर आपण कोऑपरेशन न बघता कॉम्पिटिशन बघतो. तिथून कुठेतरी सोशल डिसऑर्डर निर्माण करण्यासाठी त्याचा सुद्धा रोल आहे. तर कोऑपरेशन म्हणजे काय, दी नंबर ऑफ पीपल किंवा ग्रुप ऑफ पीपल वर्क ऑन कॉमन गोल किंवा कॉमन ऑब्जेक्टिव्ह, त्याला आपण कोऑपरेशन म्हणतो. कोऑपरेशन मध्ये विन विन सिच्युएशन असते, विन लॉस ही सिच्युएशन नसते. तर कॉम्पिटिशन मध्ये विन लॉस ही सिच्युएशन असते. नंतर रिस्पेक्ट, सायंटिफिक टेम्परमेंट ज्याला आपण वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणतो. नंतर सेन्सिटिव्हिटी, आता संवेदनशीलता. आता बघा बऱ्याचदा आपण हे जे काही सेन्सिटिव्हिटी किंवा संवेदनशीलता हे कुठंतरी कमी झालेला आपल्याला पाहायला मिळते. माणसं सध्या ही मशीन सारखी वागताना आपल्याला पाहायला मिळते. सेन्सिटिव्हिटी मध्ये संवेदनशीलता, त्याच्यामधली संवेदनशीलता असं वाटते कधी कधी की संपतच चाललेली आहे. फॉर एक्झाम्पल जर साधं द्यायचं झालं तर एखाद्या वेळेस जर रोडवर ऍक्सिडेंट झाला, रोडवर ऍक्सिडेंट झाला एखाद्या वेळेस तर बऱ्याचदा गर्दी जमा होते. कोणी त्याचा ऍक्सिडेंटचा शूटिंग करते, कोणी तर असेही करतात की त्याच्या हातामध्ये काही अंगठी आहे का, गळ्यात सोन्याचा गोप आहे का, काही पॉकेटमध्ये पैसे आहेत का, इथपर्यंत सुद्धा लोकांची लेवल गेलेली आहे. म्हणजे कुठेतरी लोक संवेदनशीलता संपत चाललेले आहेत आणि प्राण्यासारखं वर्तन करताना आपल्याला दिसतात.
तर याचा अर्थ असा नाही की संवेदनशीलता किंवा सेन्सिटिव्ह संपली. या जगात चांगले सुद्धा लोक आहेत, फक्त त्यांचं प्रमाण कमी होताना आपल्याला दिसतंय. आता बघा, नंतर टॉलरन्स. टॉलरन्स म्हणजे काय? सहिष्णुता. सहिष्णुता म्हणजेच काय? दुसऱ्याच्या मताचा आदर व्यक्त करणे. म्हणजे एखाद्या बघा, आता जे जातीय दंगली किंवा ह्या गोष्टी होतात, तर ते टॉलरन्स नसल्यामुळेच होतात. म्हणजे एखाद्या व्यक्तीनं एखादं वाक्य बोललं की लगेच दुसऱ्या गटातील व्यक्ती काहीतरी त्याचा विरोध करून काहीतरी दंगल करण्याचा प्रयत्न करतात. म्हणजे इथं जे काय टॉलरन्स आहे हे कुठेतरी कमी. टॉलरन्स म्हणजे का? की त्या व्यक्तीला स्वतंत्र विचार आहेत आणि त्याचं काहीतरी स्वतंत्र मत आहे. या मताचा आदर करणे याला आपण टॉलरन्स म्हणतो. विधाउट टॉलरन्स म्हणजे टॉलरन्स नसल्यामुळे, कमी होत चालल्यामुळे हे जे काही जातीय दंगली आपल्याला दिसतात ते या टॉलरन्स कमी असल्यामुळे बऱ्याचदा, म्हणजे 90% कारण तेच असते. नंतर पुढची स्लाइड. आता थोडंसं मी फास्ट घेतो. म्हणजे ऑब्जेक्टिव्ह फॉर द व्हॅल्यू एज्युकेशन म्हणजे काय ऑब्जेक्टिव्ह आहे. म्हणजे याच्यात असं फारसं एक्सप्लेन करण्यासारखं नाही, मी फक्त टायटल टायटल वाचतो इथं. डेव्हलप व्हॅल्यू बेस्ड पर्सनॅलिटी. आता डेव्हलप व्हॅल्यू बेस्ड पर्सनॅलिटी म्हणजे काय? की दररोजच्या दैनंदिन जीवनात तुमची डेली आचरणाचा भाग असला पाहिजे. नंतर आज प्रामाणिक आहे, उद्या 15 दिवसानं नाही, तर तसं नाही. तर डेव्हलप व्हॅल्यू बेस्ड पर्सनॅलिटी म्हणजे का? हे तुमच्या दररोजच्या जगण्याचा पार्ट असला पाहिजे. नंतर प्रोमोट सोशियल अँड नॅशनल इंटिग्रेशन. नंतर एनास इमोशनल इंटेलिजन्स. जसं मी सांगितलं की पहिल्या उदाहरणात, जसं ऍक्सिडेंट झाला की लोक काही शूटिंग करतात, कोणी काही त्याच्या गळ्यात सोन्याचं आहे का, हातात अंगठी आहे का, काही पैशाचं पाकिट आहे का. तर हे हे कशामुळे? की त्याच्यामध्ये इमोशनल इंटेलिजन्स, भावना संपल्या. त्याच्यामुळे भावना जर संपल्या तर ते काय होते? सेन्सिटिव्हिटी कमी होते. त्याच्यामुळे म्हणजे त्याच्यातूनच असे लोक वागताना आपल्याला पाहायला मिळतात. इनकरेज रिस्पॉन्सिबल सिटिझनशिप. रिस्पॉन्सिबल सिटिझनशिप म्हणजे काय? नाहीतर आपण बऱ्याचदा बघतो की सिग्नलवर, ट्रॅफिक सिग्नलवर लोक, ट्रॅफिक म्हणजे लाल दिवा लागला की लगेच कोणीतरी खरा खाऊन तिथंच थुकणार. कुठेही बऱ्याचदा आपण बघतो खाल्ल्या केळीचे टरफलं कुठेही फेकणार, प्लास्टिकच्या पिशव्या कुठेही फेकणार. म्हणजे हे काय रिस्पॉन्सिबलपणे वागताना आपल्याला दिसत नाही. तर त्यासाठी हा सुद्धा ऑब्जेक्टिव्ह आहे व्हॅल्यूज की इनकरेज द रिस्पॉन्सिबल सिटिझनशिप. फोस्टर क्रिटिकल थिंकिंग अँड इथिकल डिसिजन मेकिंग. त्याच्यानंतर बिल्ड पीसफुल अँड टॉलरन्स सोसायटी. मी पहिले स्लाइडमध्ये सांगितलं, जे काही जातीय दंगली बऱ्याचदा त्याला कारण हे इंटॉलरन्समुळेच असते. नंतर सपोर्ट होलिस्टिक डेव्हलपमेंट. आता होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे काय? होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणजे काय? प्रत्येक अँगली डेव्हलपमेंट होणे. मग ती डेव्हलपमेंट कोणती असेल? फिजिकल असू द्या, मेंटल असू द्या, इमोशनल असू द्या, स्पिरिच्युअल असू द्या. या सर्व अँगलनी डेव्हलप होणे त्याला आपण होलिस्टिक डेव्हलपमेंट म्हणतो. इनकल्केट डिसिप्लिन अँड अकाउंटेबिलिटी. हे सुद्धा नंतर प्रिझर्व अँड प्रोमोट द कल्चरल हेरिटेज. म्हणजे जे काय आपल्या चांगल्या गोष्टी आहेत किंवा जे काही चांगल्या ट्रॅडिशन कस्टम असतील किंवा मोरल स्टोरीज आहेत, तर त्या आपल्याला जतन करायच्या आणि प्रमोट सुद्धा करायच्या आहेत. तर एवढे सारे ऑब्जेक्टिव्ह हे व्हॅल्यू एज्युकेशनचे आहेत. नंतर बघू आपण फास्टमध्ये गाईडलाईन्स फॉर व्हॅल्यू एज्युकेशन. आता बघा, युनिव्हर्सल ॲप्लिकेबल फॉर ऑल ह्युमन बिंग ॲट ऑल टाइम्स अँड ऑल प्लेसेस इरेस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, क्रीड. क्रीड म्हणजे काय? धार्मिक ज्याला आपण भावना वगैरे म्हणू, किंवा नॅशनॅलिटी, जेंडर अँड रिलीजन. एक्झाम्पल युनिव्हर्सल व्हॅल्यू ट्रूथ, लव, कॉम्पॅशन, जस्टिस आणि पीस. ह्या कशा युनिव्हर्सल आहेत ना. असं नाही की ट्रूथ म्हणजे जर भारतातल्या व्यक्तीला आवडत असेल तर तिकडे झिम्बाब्वे असू द्या, केनिया असू द्या, आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, कोणत्याही देशातल्या व्यक्तीला ह्या गोष्टी आवडतातच किंवा नॅचरली ऍक्सेप्टेड आहेत, म्हणून त्याला आपण युनिव्हर्सल म्हटलं. नंतर रॅशनल, बेस्ड ऑन द लॉजिकल रिझनिंग अँड अंडरस्टँडिंग, नॉट ऑन फिअर, ट्रॅडिशन ऑर डोगमा. एनकरेज द इथिकल इन्क्वायरी अँड अंडरस्टँडिंग, नॉट बिग ऍक्सेप्टन्स. म्हणजे हे रॅशनल आहेत, कारण की बघा ट्रूथ म्हणजे हे रॅशनलच आहे ना, बेस्ड ऑन द लॉजिकल रिझनिंग. म्हणजे हे काही ट्रॅडिशन किंवा कोण अफवा दिलेले आहेत म्हणून नाही, तर म्हणजे नॉट ब्लाइंड ऍक्सेप्टन्स म्हणजे असंच कोणी ऍक्सेप्ट करत नाही. नंतर व्हेरिफिएबल, व्हॅल्यूज मस्ट बी एक्सपेरिमेंटली व्हेरिफिएबल थ्रू द सेल्फ एक्सप्लोरेशन अँड रिअल लाईफ ऍप्लिकेशन. एक्झाम्पल, प्रॅक्टिसिंग हॉनेस्टी ब्रिंग्स द इनर पीस. दिस कॅन बी व्हेरीफाईड इंडिव्हिज्युअली. म्हणजे एखादं जर प्रामाणिकपणा आपण कुठेतरी वागलो तर आपल्याला ते म्हणजे इनर शांती किंवा इनर पीस मिळते. हे आपण स्वतः असं अनुभवू शकतो, म्हणून ते व्हेरिफायबल म्हणलं.
ऑल एनकम्पासिंग म्हणजे काय, कॉम्प्रिहेन्सिव्ह. व्हॅल्यूज एज्युकेशन मस्ट बी ऍड्रेस द एंटायर स्पेक्ट्रम ऑफ ह्युमन लाईफ. आता एंटायर स्पेक्ट्रम ऑफ ह्युमन लाईफ म्हणजे काय, इंडिव्हिज्युअल लेवल मध्ये काय, सेल्फ अवेअरनेस, इंटिग्रिटी, हॅपीनेस या गोष्टी. फॅमिली लेवल, लव्ह, ट्रस्ट, रिस्पॉन्सिबिलिटी या फॅमिली लेवलला. नंतर सोसायटल लेवलला जस्टिस, कोऑपरेशन, इक्वॅलिटी. नंतर एन्व्हायरमेंट किंवा नेचर लेवलला कोएक्झिस्टन्स, सस्टेनेबिलिटी, हार्मोनी विथ द नेचर. कोएक्झिस्टन्स म्हणजे काय, म्हणजे कोएक्झिस्टन्स म्हणजे काय, असं जगात सेपरेट एक्झिस्टन्स काहीच पॉसिबल नसते. प्रत्येक गोष्ट कोएक्झिस्टन्स आहेत, म्हणजे म्युच्युअली फुलफिलमेंट आहे, इंटरडिपेंडेंट आहे, डिपेंड ऑन इच अदर आहेत. म्हणजे असं नाही की सेपरेट एक्झिस्टन्स असं जगात काही नसते. प्रत्येक गोष्ट जगातली किंवा प्रत्येक युनिट हा कोएक्झिस्टन्स आहे, लीड्स टू द हार्मोनी. आता बघा, मस्ट हेल्प इन अचिव्हिंग हार्मोनी विद इन द सेल्फ, रिलेशनशिप, सोसायटी अँड नेचर. लाईक कोऑपरेशन, हॉनेस्टी अँड एम्पॅथी प्रोमोट द म्युच्युअल वेलबिंग. आता लिडिंग टू हार्मोनी, फक्त इंडिव्हिज्युअल लेवलला हार्मोनी म्हणजे काय, बॅलन्स, कोऑर्डिनेशन. तर ते कशा मध्ये आहे, तर सेल्फ, सोसायटी, नेचर, फॅमिली या सर्व लेवलला हार्मोनी मेंटेन करणे. होप करतो की लेक्चर समजलं असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.